प्रणवदादा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, समाजकारणात सक्रिय भूमिकेची अपेक्षा व्यक्त. गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिकचे संचालक तथा समाजातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री प्रणवदादा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. प्रणवदादा पवार यांनी आजवर पडद्यामागे राहून समाजकारणात मोठं योगदान दिलंय. समर्थ वारसा लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या दादांनी समाजातील सर्व घटकांमध्ये समरस होऊन कार्य केलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आता त्यांनी सक्रियपणे पुढे येऊन समाजकारण आणि राजकारणात भूमिका घ्यावी अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की दादांकडे असलेला सामाजिक वारसा, कार्यतत्परता आणि लोकांशी असलेला स्नेहभाव यामुळे ते भविष्यात मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात. आगामी काळात त्यांनी विधिमंडळापर्यंत मजल मारावी अशीही भावना व्यक्त करण्यात आली आहे. प्रणवदादा पवार यांचे व्यक्तिमत्व अत्यंत मनमिळावू, संयमी आणि कार्यक्षम आहे. प्रत्येक व्यक्तीची आत्मीयतेने चौकशी करणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. या कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार अनिल कदम, आमदार दिलीप काका बनकर, रंजनभाऊ ठाकरे, अजय बोरस्ते, नीलिमाताई पवार, अमृताताई पवार, आमदार सीमा हिरे, नगरसेवक सचिन मराठे, मुरलीधर पाटील, अनिल भारेलाव, दिलीप मोरे, शरद कोशिरे, प्रवीण पाटील, शशी जाधव, नगरसेवक श्याम बडोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अनेकांनी प्रणवदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. आगामी 2 ते 5 वर्षात त्यांनी समाजकारण आणि राजकारणात नवे शिखर गाठावे अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. निफाड तालुक्याचे भूमिपुत्र माझे लहाने बंधू प्रणवजी पवार यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर कैलासवासी वसंतराव पवार यांचा वारसा खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रणवजी चालवत आहेत. आज आपण बघतोय की पूर्ण जिल्ह्यातून सर्व अनेक जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. वेगवेगळा उत्साह या निमित्तानं आपल्याला दिसतोय. मी माझ्या या मित्राला, माझ्या भावाला त्याच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याच्या मनातील सर्व आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात याच शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवस इथे संपन्न होतो आहे. नीलिमाताई पवार MVP संस्थेचं सरचिटणीस म्हणून त्यांनी काम बघितलं. त्याचबरोबर डॉक्टर वसंत पवार यांनी देखील नाशिक शहरामध्ये अतिशय सक्रिय असं राजकारण केलं. आमदार असतील, MVP संस्था असेल, या सगळ्या याच्यातनं सुद्धा त्यांचं एक स्वतंत्र एक वेगळं वलय आहे. प्रणवदादा पवार हे अनेक वर्षापासून राजकारणात असले तरी ते मागे म्हणजे बॅकिंग त्यांची असते. पूर्ण ताईंना असेल, अमृताताईला असेल किंवा डॉक्टरांना होती. त्यामुळे ते प्रत्येक म्हणजे नाशिकमध्ये असं कोणीच नसेल की प्रणवदादांना ओळखत नसतील. परंतु अतिशय प्रत्येकाशी त्यांचा असलेला घट्ट असा संपर्क, जनसंपर्क आणि त्याचबरोबर करत असलेले काम यामुळे त्यांची एक चांगली ओळख नाशिक शहरामध्ये निर्माण झालेली आहे. एक युवा आयकॉन म्हणून लोक सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि त्यामुळे मी प्रणवदादांना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मनापासून शुभेच्छा देते की त्यांच्या हातून याही पुढे असाच हा वारसा चालत राहू आणि चांगलं काम नाशिक शहरासाठी असेल, त्याचबरोबर निफाडसाठी असेल, हे होत राहू. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. स्वर्गवासी आमदार, खासदार, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला त्यांच्या कार्यकाळामध्ये उंचीवर नेण्यामध्ये ज्यांनी सामर्थ्यवान भूमिका बजावली, शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता याचं मिलाप कुणामध्ये असेल तर ते स्वर्गवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवारांच्या मध्ये होतं. मी पाहिलंय, अनुभवलंय. त्यांचा सहकारी म्हणून मला काम करण्याचं भाग्य मिळालं. या आयुष्यातल्या नोंदीमध्ये आहेत. दुर्दैवानं डॉक्टर गेल्याच्या नंतर आदरणीय नीलिमाताई तो वारसा समर्थपणानं चालवत आहेत. कोपरगावच्या कोल्हे कुटुंबियाच्या नीलिमाताई आणि ओण्याच्या पवार कुटुंबियाचे डॉक्टर वसंतराव पवार साहेब या कॉम्बिनेशन नंतर समाजाला, समाजाच्या संस्थेला एका उंचीवर नेण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये मी पाहिलंय
त्यांचे सुपुत्र आमचे दाजी आदरणीय प्रणवदादा पवार, प्रथमच अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी त्यांचं संपन्न होत आहे. सर्वात प्रथम मी दादाला शुभेच्छा देईलच, पण या शुभेच्छांच्या समवेत कुठल्याही गोष्टीला उशीर झाला असं म्हणणं संयुक्तिक नाही. पण ही भूमिका दादांनी फार पूर्वीच घेणं अपेक्षित होतं. दादा प्रत्येकाच्या मनात आहे, समाजाच्या सभासदांच्या मनात आहे, समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये समरस होणारा डॉक्टरांचा समर्थ वारसा चालवण्यामध्ये प्रणवदादाची भूमिका पडद्याआड फार मोठी राहिली आहे. पडद्याच्या पुढे त्यांनी यावं अशी अनेक दिवसांची अनेकांची इच्छा होती आणि मला मनस्वी आनंद आहे की प्रणवदादा आज या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्या समाजाला सामोरं जात आहेत. मी त्यांना शुभेच्छा बरोबर असं सांगेल की समर्थ वारसा असलेल्या मात्या पित्यांचा, मामांचा, आजोबांचा हा वारसा, सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण काम करणारा प्रणवदादा उद्याच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सक्रिय सहभाग पडद्याच्या पुढे येऊन किंबहुना त्यांनी एक एक ध्येय गाठावं, ते पादांकृत करावं, अगदी विधिमंडळापर्यंत सुद्धा दादांनी मजल गाठावी असं सामर्थ्य, वारसा असण्याची ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे. मी मनापासून दिलखुलास, कुठलेही मनामध्ये किंतु परंतु न ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझ्या या आयुष्यातली, समाजकारणातली आज 30 वर्ष प्रत्यक्ष निवडणुकीला पूर्ण झाली आणि आता या सगळ्या युवकांनी हा सगळा समाजाचा गाडा आहे, हा आखड्याचं सामर्थ्य, समर्थवान खांदे मला असं वाटतं प्रणवदादाचे आहेत. ताईंचे आशीर्वाद आहे, अमृताताई जोडीला आहेत. स्वर्गवासी आमदारांचं, डॉक्टरांचं इतकं कार्य आहे की ते पुढे रेटण्यासाठी दादांनी पाहिलेलं स्वप्न हे एक एक गोष्टीने पूर्ण व्हावं. दादांनी सक्रियपणाने या सगळ्या लोकशाहीमध्ये सहभाग घ्यावा. मी मनस्वी माझ्या वतीनं, माझ्या कदम कुटुंबियांच्या वतीनं दादांना, आमच्या दाजीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि लवकरच येणाऱ्या 2-5 वर्षांमध्ये एका विशिष्ट उंचीवरती हा मनुष्य पोचला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जिथे जिथे आवश्यकता वाटेल तिथे त्यांचा पाहुणा म्हणून, तिथे त्यांचा सहकारी म्हणून अनिल कदम कुठेही मागे पुढे पाहणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एक बार प्रणवदादांना मनस्वी, मनापासून, अंतकरणापासून वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.